ओम नमो फलसिद्धाय। श्री फलसिद्ध चरित्र अमृत अध्याय पहिला। श्री सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगी नायक श्री फलसिद्ध महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री नमोजी मंगलमूर्ती अभिनव असे तुझी कीर्ती, सिद्ध चरित्र रचनी स्फूर्ती द्यावी मजला एकदंता। ओम नमोजी वागीश्वरी माते शारदे सुंदरी, विना पुस्तक शोभे करी हृदयी मंदरी करी वास। ओम नमोजी गुरुराया अतर्क्य तुझी असे माया, आत्मवृत्ती भावया सिद्ध चरित्र वर्णवी। श्री सिद्धाचे चरित्र अद्भुत आणि पवित्र, कलयुगातील कल्पसूत्र भक्ता कारणे वदतो हे। स्वस्ती श्री शालिवाहन शक, चालू असता 10वे शतक, अवतरले योगी नायक श्री फलसिद्ध उज्जयिनी। मध्य प्रदेशी वीरशैव धर्मपीठ प्रसिद्ध, तेथेची वस्ती हे सिद्ध विक्रमाची नगरी शिस्तबद्ध, महान शक्ती आचार्याची। पीठ होते परी नसती भक्त, म्हणून हे पीठ स्थलांतरित मध्य प्रदेशातून कर्नाटकात केले असे आचार्यांनी। तेथेही तसेच स्थान महान, शिल्पकृती ही दिसे छान, प्रति उज्जयिनी शोभायमान सर्व प्रसिद्ध दक्षिणेस। कर्नाटक देशा माझारी आहे ही उज्जयिनी पुरी, विक्रमादित्याची नगरी तीही नवे सर्वथा। सिद्धाचे पूर्वाश्रम व्रत आहे अद्यापि अज्ञात, सिद्धासी भावया प्रसिद्ध झाला कारण दुष्काळ। प्राचीन काळी भारतवर्षी विशेषतः दक्षिण देशी वृष्टी न होता अल्पशी, घोर पडले अवक्षण। 12 वर्षे सतत नापिकी झाली देशात, धान्य न मिळे किंचित, भुकेने मरती सर्व लोक। दिवसा ढवळ्या खून, कोणी न पुसे कोणा लागून, कोणी जाती गाव सोडून, वाट फुटेल तिकडेच। अन्नाचा दुष्काळ पडला, वृक्षासी नाही राहिला पाला, कैसे वाचवावे जीवाला हीच वार्ता सर्वत्र। पित्यापुढे पुत्र रडे, अन्नाविन मूर्छित पडे, कन्या पाहुनिया मातेकडे प्राण सोडी तत्काळ। भयभीत लोक जहाले, अन्नान्न करू लागले, तृणाविन पशु मेले, हाकार सर्वत्र। प्रजेचे सर्व धुळीन मिळून गेले राजाधिपतीस शरण, बेदर नगरीस जाऊन सर्व व्रत निवेदिले। शके 900च्या प्रारंभास जयसिंह नृपबेदरास, विशेषतः नीती न्यायास धरून राज्य करीत असे। प्रजेचा ऐकुनी समाचार, जयसिंह करी विचार, समस्त प्रधानासाचार पाचारिले रायाने। राये प्रधानाचे घेऊनी मत, उपाय करविले त्वरित, दानधर्मही केला बहुत, संकट निवृत्त व्हावया। संत महंत ब्राह्मण योगी संन्यासी साधुजन, तांत्रिक मांत्रिक मिळवून उपाय योजना प्रारंभिली। पाटास बसविले ब्राह्मण, कोणी करती जपा अनुष्ठान, कोणी करती लिंगाचरण, शंकरासी आराधिती। ब्राह्मण संत सज्जन राजा प्रार्थितया लागून, म्हणे तव सामर्थ्य वेचुनी प्रजन त्वरित पाडावा। अनेक उपयाशी केले, परी ते अवघे व्यर्थ गेले। नृपे संतांना टाकविले, क्रोधे करुनी बंधित। संत करिता देवाचा धावा, म्हणती धाव पाव केशवा, बंदिवास न सोसवे जीवा, सोडवी दयाळा सत्वर। प्रभो सिद्धास व्रत कळले, की नृपे संतांना छेडिले, अंतर तेव्हा कळवळले, भक्ता कारणे स्वामीचे उज्जैहुनी निघाले। बेदरास गेले धावुनी, नगराबाहेर सुंदरवनी वास करीते जहाले। प्रजाजन आले अनेक, म्हणती सत्पुरुष अलौकिक, नृपास कळविती कौतुक श्री सिद्ध स्वामींचे। जे सिंह आला दर्शनास, पाहुनी सिद्ध स्वामीस, मानवी अति उल्हास, मूर्ती पाहुनी झाला एक धनुचे उंचपण, आजान बाहू द्विदिश्यमान, सरळ नासिका विशाल नयन, तरणी समभासत असे वक्षस्थळाचा उंचवटा, कौपीन सुंदर शोभे कटा, चालता चरणी चटांचटाम,
खडा वातो वाजत असे भाळी भस्माची भव्यता, तैसेच लिंग सुशोभिता चरणद्वयाची युगुलता, पद्मा परिशोभत असे रुद्राक्षमाळा शोभे कंठी, कृष्णोदर मेखला कंठी, बाहुद्वयाची घनवती उंचवती अपूर्व, राये घातला नमस्कार, उभा टाकला जोडुनी कर, प्रेमे सद्गत झाले अंतर, नेत्री नीर वाहत असे पुसे स्वामीचे आगमन, व्हावा येथे काय कारण, ऐकुनी रायाचे वचन, सिद्ध बोलते झाले, सिद्ध म्हणते रायासी, लाज न वाटे चित्तासी, संत महंत बंदिसी, घातले तू अविचारे, वेद पाठी ब्राह्मण, योगी मंत्रिक साधुजन, सज्जनाचे केल्या छळन, कैसी वृष्टी होईल ऋषी मुनी तापसी, सज्जन ब्राह्मण संन्यासी, बंदी घालिता रावणासी, श्रीरामे त्या दंडिले, जरासंध कंस राय, दुर्योधनाचे झाले काय, सज्जन छळाला अपाय, कैसा झाला सांग की, सज्जनाचा छळ होतो, तेव्हा प्रभू अवतार घेतो, दुष्ट दुर्जना निर्दाळितो, भक्ता कारणे राया रे, तरी आता ऐसे करी, जरी वृष्टी पाहिजे बरी, ब्राह्मण संन्यासी ब्रह्मचारी, बंदीतील सोडकी, सर्वास आन मजपासी, पहा त्यांच्या प्रतापाशी, संतांची सामर्थ्यासी, अनुभवी तू राया रे, ऐकुनी सिद्धाचे वचन, नृपास वाटले समाधान, तात्काळ बंदिवासातून सर्व सज्जन सोडिले, जपी तपी संन्यासी, सर्व आणले सिद्धापासी, सिद्ध पाहून सर्वासी, डोलू लागले आनंदे, सिद्ध म्हणती त्या ब्राह्मणा, करा वेदांच्या गर्जना, विप्रे घालुनी आसना, प्रजन सुक्त आरंभिले, संत सज्जन संन्यासासी, आज्ञापिती प्रभो सिद्ध ऋषी, निस्सीम चित्ते भगवंतासी, आळवावे सत्वर, सिद्धाज्ञा होताच जाण, सर्वांनी केले भगवत स्मरण, दीर्घ स्वरे गर्जना करून, आनंद घन आळविला, इकडे सिद्धे काय केले, शुद्धासनी पद्मासन घातले, ध्यानस्थ बैसुनी आकर्षिले, वायू तत्वासी तत्काळ, सोसाट्याचा वारा सुटला, अंतरिक्षात बदल झाला, आशाबद्ध त्या नृपाला, चमत्कार वाटे पे, सिद्ध कृपा दृष्टी करून, केले गगन अवलोकन, मेघ वळले चहूकडून, वृष्टी झाली तुंबळ, सप्तदिन पर्यंत, प्रजन्न पडला सतत, सर्व लोक झाले तृप्त, जो तो वर्णी सिद्धाते, सहपरिवारे राजा येऊन, सिद्धास गेला शरण, करुणी साष्टांग नमन, सद्गत होऊनी बोलत, हे सिद्ध ब्रह्मानंद मूर्ती, सिद्धा कल्याण अनंत कीर्ती, जगतभूषणा जगतपती, अतर्क्य महिमा तुझाची, अपराध आचरे बाळक, परी क्षमा करी जननी जनक, तैसा तू योगी नायक, क्षमा करी दिनाते, राजा घाली लोटांगण, सप्रेमे धरिले सिद्ध चरण, या दिनाते उद्धारून, नेई आता दयाळा, मजला नाही पुत्र संतान, काय करावे राजासन, सद्गुरुचरणी अर्पण, करावे ऐसे वाटते, ना तरी एखादे चोरट्यास, राज्य द्यावे लागेल खास, तया परी सिद्धरायास, अर्पावे हेची मानवते, सिद्ध म्हणती निरुपाते, त्रैलोक्य राज्य तृप्त माते, घेऊनी घोर उपाधिते, कोण नरकी जाईल, नीती न्याय राज्य करून, सुखी राखावे प्रजाजन, पुत्रवध त्यांचे पालन, करणे योग्य तुझ राया, साधू आणि सज्जन, त्यांचा न करावा अपमान, सानिध्यात ते द्विजन, असू द्यावे सर्वदा, राज्य कारभार चालवावा, परंतु अभिमान नसावा, कर्तृत्वाचा सर्व ठेवा, द्यावा सर्व आश्रिता, श्रद्धा भक्तीस धरून, करावे त्या लिंगाचरण, तुझला पुत्र संतान, होईल त्या प्रभावे, पुत्र होईल पंडित, नाव राखील अखंडित, तव कुलासी मंडित, विक्रमे तो करील, ऐसे सिद्धाचे ऐकुनी वचन, राजा गेला गहीवरून, साष्टांगे स्वामी सनमन, करुणी लागला आनंदे, सिद्धाचे आज्ञे समान, जयसिंह वागवी प्रजाजन, केले कोटी लिंगाचरण,
तेने सफल झाला. जय सिंहासपुत्र झाला भूषण चालुक्य वंशाला. हाची सोमेश्वर पहिला गाजला से भूवरी. सन 1040 सिंहासनी विराजित. भोज राजासी युद्ध करीत विजयश्री पावला. त्रैलोक्य मल्ल पदवीस भोजराये देऊनी त्यास. गौर ओनी सोमेश्वरास तहनामा दिधला. कल्याण होते बेदरापासी नगरी केली सुंदर खासी. राजसिंहासन कल्याणासी आणिले सोमेश्वराने. असो इकडे सिद्धनाथ निघाले तीर्थाटन करीत. अज्ञजनांचे उद्धरार्थ कावेरी तटी पातले. कावेरी तीरी कुंभवन तेथे मठ स्थापन. राहुनी तेथे काही दिन दिधला आनंद सर्वाशी. कानफाट्यांचा संत मेळा शंख वाजवीत आला. सिद्ध म्हणती तयाला शंख नका हो वाजवू. जरी कराल शंखाचे वादन तरी होईल अकल्याण. म्हणून द्यावे सोडून हेच योग्य तुम्हासी. नाथपंथी म्हणती संत आम्ही आहो पूर्ण समर्थ. पूर्वीपासून आलो वाजवीत पुढेही वाजवू. गर्वयुक्त मूर्खत्वाचे बोल ऐकून या त्यांचे. सिद्ध सांगती ज्ञानाचे रहस्य त्या नाथास. मद्यपी जैसा बडबडत वाचाळपणे भाविका गोवित. आपुले अंगी वाही प्रचित तैसा स्वामी नो हे हा. अंगी नसे किंचित ज्ञान वरपंगे दाविता डोलन. सरडा तुकावी जैसे मान तैसा स्वामी नवे हा. संत मूर्ती सदा निंदी नसतेच शास्त्र प्रतिपादी. कुमार्ग दाऊनी भोळे बोधी तैसा स्वामी नवे हा. माझे शिष्य व्हा म्हणून भक्त त्यासी आणि ओढुनी. नसतेच मंत्र सांगे करणी तैसा स्वामी नवे हा. शिष्यास सांगे दटाऊन माझे करावे बरवे पूजन. ना तरी तुम्हास शापीन तैसा स्वामी नवे हा. एका शंखाचे महिमान तुम्हा सांगतो विशद करून. सर्व देवामध्ये जाण श्रेष्ठ कैसा झाला. देव दानवे करुणी यज्ञ समुद्र मंथनी 14 रत्न. वाटुनी घेतली महाप्रयत्ने लालसेने ते धवा. सुंदर लक्ष्मी पाहून विष्णूने घेतली मागून. तैसीची कौस्तुभा कारण याची लेसे देवासी. ऐरावत आणि पारिजात इंद्र नेला स्वर्गात. दैत्य दानवे गारवात मध्ये घेतले मागून. जयास जे जे मानावले रत्न 14 विभागिले. शेवटी शंख हातास आले देव दानव जनांचे. नवल झाले अद्भुत जरी शंख निघाले बहुत. तरी 3 शंख समुद्रनाथ घेऊन आला ते काळी. 5 जण दिधला विष्णूसी दिव्य शंख शंकरासी. देवदत्त देता ब्रह्मयासी दैत्य हिरावूनी घेतला. अपात्री देवदत्त गेला क्षय लागला दैत्य कुळाला. ऐसा चमत्कार पाहुनी भला टाकुनी दिधला एकांती. मग लोटता कल्पात मयासुराने देवदत्त आणून दिधला अर्जुना प्रत. योगायोग मिळाले 5 जण शंखांचा ध्वनी होय अद्भुत साचा. कोटी कोटी विद्युतलेचा कडकडाट होत असे. वाम आणि दक्षिणाव्रत साधा दोन्हीचा एकत्र. ऐसा दिव्य शंख अद्भुत कल्पवृक्षा समान. दिव्य शंख शंभूपाशी नवरनवे त्याचे महिमेसी. जी जी इच्छा मानसी ती पुरे दर्शने. देवदत्त शंखाचा गुण रणी नेत असे जेव्हा अर्जुन. स्वयं देवदत्त गरजून योद्ध्याप्रती उत्तेजी. ऐसे वचन ऐकून हास्य करती सर्वजण. कान पाठे सिद्धा लागून उपहासे बोलती. शंख वाजे आपोआप ती असे महाथाप. जडासी चैतन्यता प्राप्त कैसी होय महाराज. ऐसे वचन ऐकून सिद्ध बोलले कृपाघन. शंख द्यावेत सोडून जलामध्ये सरोवरी. तुमचे ते वाद्य असेल तरी तुम्ही बोलाविता येईल. ना तरी स्थिरची राहतील जळामध्ये. नाथांना वचन मानवले शंख तळ्यात फेकिले. समर्थे वेचुनी बोलाविले या वाजत म्हणून. शंकन येती बघून कानफाटे झाले हत्त ज्ञान. तेव्हा सिद्धासी विनून म्हणती आपण बोलवा. सिद्धाने हास्य करून
दिव्य शंखाचे केले ध्यान, पाचारिता शंखा लागून त्वरित आले कंठाकाठासी। ऐसे पाहुणी सर्वजण आश्चर्य गेले थक्क होऊन, सिद्धासी करती नमन जय जयकार पूर्वक, कान फाटे आले शरण म्हणती सिद्ध तू उमार म्हण। शंखवाद्य दिधले सोडून न वाजवू या पुढे, मग सिद्धाज्ञा घेऊन कान फाटे गेले तिथून। शिष्याशी ज्ञान कथून सिद्धही जात असे अन्य स्थळी, जनाची या कल्याणा केली सर्व तीर्थ प्रदक्षिणा। नंतर जाऊनी आनंदवना सिद्ध तेथे राहिले, मंदाकिनीचे पुण्य स्नान नित्य करती प्रेमे करून। करुणी या लिंगाचरण विश्वनाथा ते वंदिती, सिद्ध चरित्र हे पावन आत्मकल्याणाचे साधन। परिसोत भाविक सज्जन प्रेमे करुणी सर्व काळ, जैसे सूर्य आणि शशी तैसे सिद्ध पूज्य सकलांशी। त्रिगुणातीत गुण राशी नमन समर्थ प्रभो सिद्धा, लक्ष आणि मन दोन्ही एकत्र करून पूर्वकथेचे अनुसंधान लक्ष्मणे निरूपिले। त्या कथेसी मृतरूप गंगाधरे दिदले अमुप, काव्य सुंदर अनुरूप साधले से सिद्धाचे। त्या कथेत शास्त्र समस्त आणि इतिहास पुराव्यासहित अज्ञ कवीने साप्रत ग्रंथारंभ केलासे। अष्टोत्तरक्षत ओव्यांची माळा श्री सिद्धाच्या घालून या गळा, अल्प भक्तीचा सोहळा पूर्ण केला स्वानंदे। सिद्ध चरित्र सारा अमृत सेवन करतो भाविक भक्त, प्रभो सिद्ध झाले प्रगट प्रथम अध्याय गोड हा। धन्यवाद मंडळी। ओम नमो फलसिद्धाय।